मुंबई शहरामध्ये वरळी सारख्या विभागामध्ये एक आणि विशेषतः बिर्डी चाळीचा एक अत्यंत चांगलं फ्लॅगशिप असा एक प्रोजेक्ट मुंबई शहरामध्ये करण्यात आलेला आहे. सभापती महोदय, एवढं चांगलं प्रकल्प केलं गेलं की मुख्यमंत्री आणि पूर्ण राज्यामध्ये आता प्रसाद लाडजींनी लक्षवेधी नेमली ती पण ती असे सांगितले की त्या धर्तीवरतीच पुनर्वसन करा. एक अत्यंत चांगला प्रकल्प आहे सभापती महोदय. राज्याचे गृहनिर्माण मंत्र्यांना पण विनंती आहे की आता हे एक प्रकल्प चांगला झाला, परंतु निव्वळ अलॉटमेंटच्या नावाखाली एक सामाजिक ऐक्य तिकडचा पूर्ण मोडून काढण्याचा प्रयत्न चालला आणि रोज लोक मोर्चे काढतायत. काल पण माळावरती मोर्चा गेला, लोकप्रतिनिधी आमच्याकडे येत आहेत, तिकडे मागासवर्गीय समाज, तेलुगू समाज, मुस्लिम समाज हे सर्व राहत आहेत. ज्यावेळी हे प्रोजेक्ट करायचं ठरवलं त्यावेळी एक निर्णय घेण्यात आला की त्या टावर मध्ये त्यांना आपण लॉटरी करून देऊ, परंतु ते झालं नाही सभापती महोदय. लोक आंदोलन करण्याचं काम करतायत. 88-89 या इमारतीचे लोकांनी काल मोर्चा काढला आणि मग त्याला राजकीय वळण लावण्याचा प्रयत्न काही लोक करतायत. 119, 121 आणि 120, 121 त्या लोकांना आता सांगण्यात आलेलं आहे ट्रान्झिट स्कॅम देऊ म्हणून, पण भाडा आता ते वाढवलं जात नाही. तो राज्य सरकारकडे तो प्रस्ताव आलेला आहे बिर्डी चाळीचा भाडा वाढवण्याच्या बाबतीतला, ते देखील आहे सभापती महोदय. 94 ते 100 लोकांचं ते. माझी सभापती महोदय आपल्या माध्यमातून विनंती आहे की लोक रस्त्यावर येत आहेत, मोर्चे काढतायत. माननीय उपमुख्यमंत्री महोदय, गृहनिर्माण मंत्री पण आहेत, आमची इच्छा आहे की त्यांच्या स्तरावरती किंवा त्यांनी खाली निर्देश द्यावं की एवढा चांगला प्रकल्प आहे, फक्त लॉटरीची व्यवस्थित रीतीने लॉटरी व्यवस्था होत नाही, त्यामुळे सामाजिक ऐक्य तिकडचं बिघडलेलं आहे, लोकांमध्ये कटुता निर्माण होतोय आणि त्याला शासनाला आणि विशेषतः लोकप्रतिनिधीला जबाबदार धरलं जातोय. आणि म्हणून ही लॉटरी जी खाली ठरते आणि माडामध्ये लॉटरी ते बदलण्याचा प्रयत्न होतोय. म्हणून आपल्या स्तरावर 88, 99, 111, 112 काय होतं, खाली लॉटरी आपण इकडे त्यांना सांगतो की इकडे तुम्ही घर खाली करून द्या, तुम्हाला या फेज मध्ये देऊ, असा निर्णय घेतल्यानंतर त्यांना खाली केल्यानंतर तो फेजच बदली करून टाकण्याचं काम माडा करतायत परस्पर. म्हणून माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की आपण सूचना द्या माडाच्या उपाध्यक्षांना, लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला बोलवा आणि एकदा जे काही लॉटरीच्या बाबतीतला सोक्षमोक्ष करून घेऊन सर्व समाजाच्या लोकांना ऐक्य राहील असा निर्णय घ्या आणि त्या प्रकल्पाला आपण नाहीतरी मदत करतोच आहे सभापती महोदय. करा महोदय. सचिन अहिर यांनी जो मुद्दा मांडलेला आहे की ते एकदा घर खाली करतात आणि खाली म्हाडामध्ये निर्णय बदलतात, असं जर होणार असेल तर ते चुकीचं आहे. असं जे करत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि मी तात्काळ त्यांना म्हाडाच्या उपाध्यक्षांना इकडे बोलवतो 1-2 दिवसामध्ये आणि आपण संबंधित लोक एक बैठक घेऊ आणि तुमचे जे काय मुद्दे आहेत त्याच्यामध्ये मांडा आणि तिथे निर्णय घेऊन टाकू. तिकडे या, नंदनवनला तिकडे मोठी जागा या.